अहिल्यानगर जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेकडून जिल्ह्यातील 23 ठिकाणी अवैध धंद्यांवर छापे टाकून कारवाई. आरोपीकडून 2 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची पेण बस आगाराला भेट. आगारातील शौचालयाच्या अस्वच्छतेमुळे पेण स्थानक प्रमुखांना तत्काळ केलं निलंबित. मुंबईत आयोजित वेव्ज उपक्रमाच्या अनुषंगानं चंद्रपुरात ध्वनिचित्र रंजन कार्यक्रमाचं आयोजन. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा गुणवत्ता अर्थात एनकॅप अंतर्गत प्राप्त निधीमधून वसईत ई बस सेवेचा शुभारंभ. वसई ते किल्ला बंदर आणि वसई ते भुईगाव या मार्गांवर धावणारी बसेस. परभणी शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यावर मनपा आणि नगरपालिकांनी भर द्यावा. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचे आढावा बैठकीत निर्देश. जालन्याच्या परतूर तालुक्यातील कनकवाडी गावात जोरदार वादळी वाऱ्यामुळे केळीची बाग उद्ध्वस्त. नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. आणि कोल्हापुरात झालेल्या लोकशाही दिनी शासकीय आणि निमशासकीय विषयांशी संबंधित प्रशासकीय स्तरावरील एकूण 206 अर्ज नागरिकांनी केले सादर.